हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू. तर आज 1 तारीख होती आणि 1 तारखेच्या पहिल्याच दिवशी माझ्या टिफिनमध्ये वाल्यांनी टिफिन नाही दिला. तर मग मला खूप जास्त भूक लागलेली होती. तर विचार करत होती की कुठे जायचं बा, म्हणून मग आठवलं की अरे आज तर गुरुवार आहे आणि आज जेवणाची सोय नक्कीच असते, चला. तर सिव्हिल लाईनमध्ये जे जे लोक जॉब करतात आणि जे लोक येतात जातात त्यांना माहिती आहे की सिव्हिल लाईनमध्ये एक गजानन संस्था आहे जी दर गुरुवारी जेवणाची अरेंजमेंट करते, ज्याच्यामध्ये महाप्रसादामध्ये खूप सुंदर असा महाप्रसाद असतो. चला मी तुम्हाला सांगते कुठे आहे ते. तर हे काका इकडे झोपलेले आहेत. तर सिव्हिल लाईनमध्ये जे आपलं सिटी कलेक्शन आहे तिथे एक स्ट्रेट रोड जातो. त्या स्ट्रेट रोडनी गेलं की ते जागा एक गजानन संस्था आहे जिथे कितीतरी वर्ष, म्हणजे मला जेवढं माहिती तेवढं 25 वर्षाच्या आधीपासून इथे दर गुरुवारी जेवणाचं आयोजन केलेलं जाते. त्याच्यामध्ये सगळे म्हणजे म्हणजे आपण म्हणू शकतो की सगळ्याच लेवलचे लोक येतात त्याच्यामध्ये. इथे बघा लाईन लागलेली आहे. म्हणजे इथे पुरुषांसाठी वेगळी सोय आणि महिलांसाठी वेगळी सोय केली जाते. प्रत्येक लेवलचे लोक इथे येतात, असं नाही की गरीबच येतात. इथे सगळे लोक आपली सेवा देते. पारंपरिक पद्धतीने हे जेवण दिल्या जाते, जसं काही पाण्याच्या पत्राळीवरती. जेवणामध्ये भाकर, झुणका आणि मिरचीचा ठेचा, कांदा, मसाले भात राहते. हे काका इथले सेवा देत राहते. तर तुम्ही बघू शकता सगळे कशी सेवा देत आहे. इथले कोणीच कुणालाच पैसे देऊन किंवा इथे जेवण बनवत आहे असं नाही आहे. हे सगळे लोक सेवा देत आहे. तर जेवणात अशी थाली असते. ही काका सुद्धा इथे सेवा देत आहे आणि सगळे आपल्या आनंदाने इथे सेवा देत असतात. शेगावची आठवण या जेवणावरून येते. तर असे लोकांची क्वांटिटी वाढली की लगेच हे लोक जेवणाची सोय करतात आणि उत्तम अशी चव आणि उत्तम अशी सोय केली जाते दर गुरुवारी. तुम्ही नक्की या प्रसादाचा लाभ घ्या. म्हणजे मी आता पण माणुसकी जिवंत आहे हे मला या गोष्टीवरून कळलं. धन्यवाद.